तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. या स्पर्धेचे ट्रान्स देखील प्रवीण सरांच्याच माध्यमातून जे बनवले गेलेत. अतिशय चांगला आवाज टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये याही सरांचं देखील खूप मोठं नाव. त्याचबरोबर ते आज आपल्या सोबत करतात. जुन्नरचा आवाज टेनिस बॉल क्रिकेट, व्हॉइस ऑफ टेनिस बॉल क्रिकेट म्हणजेच चंद्रकांतजी शेटे सर. तर पहिली जोडी मैदानावर दाखल होत आहे. मैदानाकडे आलेला आहे पाबळचा सितारा कुणाल खोंड आणि दुसऱ्या बाजूला आलेला आहे हवेलीची एक मोठी नाव आहे राहुल सातव. मॅन इन येल्लो मध्ये यावेळेस खेळताना पाहायला मिळतं. खूप मोठा संघ आहे. काल आपण पाहिलं गेलं पाबळ प्रीमियर लीग मध्ये अगदी 117 रन्स केलेत कुणाल खोंडनं. अगदी दोन्ही खेळाडू खूप फॉर्म मध्ये आहेत आणि पहा मैदानावरती आता मजा येईल या मॅच मध्ये. कुणाल खोंड आणि दुसऱ्या बाजूला राहुल सातव ही जोडी जी मात्र आता तयार आहे. दोन्ही टीमकडे चांगली स्टार कास्ट आहे. दोन्ही टीमकडे दिग्गज खेळाडू आहेत आणि या मॅच मध्ये तुम्हाला मजा येईल. 5 ओव्हरची मॅच. दोन्ही संघांनी पहिल्याच सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे आणि पुन्हा एकदा या दोन्ही खेळाडूंचं स्वागत झाले मैदानावरती. एका बाजूला राहुल सातव, दुसऱ्या बाजूला आहे कुणाल खोंड. तर बॉलिंग साठी गोलंदाज यावेळी तयार होताना पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज आलेत बॉलिंग मार्कवर. तर पहिला गोलंदाज दाखल झालाय गोलंदाजीसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये आलेत गोलंदाज अगदी पुणे नगर हायवेच्या इनकडून बॉलिंग करण्यासाठी तयार आहेत. पहिल्या षटकामध्ये मुस्तकीन मुकादम पहिल्या ओव्हरमध्ये दाखल झाले. वेळ वाचवायचा आहे. पहिला बॉल आणि दाखल झाला गेलाय मैदानावरती राहुल सातव. अगदी एक मोठी मॅच आणि या मॅचला सुरुवात जी झालेली आहे. गोलंदाज फलंदाज तयार आहे. बोला गणपती बाप्पा. अगदी सामना मात्र सुरू झाला गेलाय. पहिला बॉल आणि पहिला बॉल होती पेस आहे या गोलंदाजाकडे कारण की मोठ्या टीम मध्ये खेळतो. अगदी मग ती मॅच असेल पुणे आणि रायगड. त्याचबरोबर ती भारतीय टीम मध्ये देखील खेळलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटचे अनेक आयकॉन खेळाडू सोबत खेळलेला हा गोलंदाज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये पहिला बॉल खूप चांगला टाकलाय. यावेळेचा बॉल आपण जर पाहिला गेला खूप बॉल सरळ आलेला यावेळेस. कुडलेंगचा हा बॉल आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो आहे. एक रन इथे ऍड होईल. ती म्हणजे टीम शिरूर यांच्या खात्यामध्ये ज्याचे संघ मालक आहेत यशवंत पाचंगे आणि कृष्णा सासवडे. स्मॅश फायटर शिरूर पुणे या टीमच्या खात्यामध्ये एक रन ऍड होताना पाहायला मिळेल. कुणाल खोंड आपण जर पाहिलं गेलं मोठा खेळाडू आहे. पीटीपीएल नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर याचं नाव झालेलं आहे कारण की मुंबई या संघाविरुद्ध खेळत क्वार्टर फायनल मध्ये त्यांनी मॅच जिंकवली होती. आणि पुन्हा एकदा कुणाल खोंड यावेळेस शिरूर कडून खेळताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल फेस करेल. खूप चांगला गोलंदाज आहे आणि पहिल्या आपण जर पाहिलं गेलं स्पेल मध्ये डावखोरी आणि उजव्या हाताचं त्याच्या समोर आव्हान जे आहे चांगलं पेलतोय. खूप चांगला बॉल आपल्याला ठिकाणी पाहायला मिळालेला आहे या विकेटवरती. आज या विकेटवरती गोलंदाजांना खूप चांगली मदत जी मिळती आहे. यावेळेस बॉल नक्कीच हुक केलेला आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय तिथे सीमा रेषा पार. ये रास्ते है एमटीपीएल के. 4 रन चौकार. माध्यमातून चौकार दाखल झाला गेला इथे. पुन्हा एकदा यावेळेस फुलटॉस बॉल खेळलाय. मिडविकेट 17 मध्ये फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावाला आता सुरुवात झालेली आहे कारण की धावा बनवायला स्मॅश फायटर्स संघाने सुरुवात नक्कीच केलेली आहे. राहुल सातव येत्या 1 ते 2 पाठीमागच्या 1-2 वर्षांमध्ये हा खेळाडू खूप भरपूर नाव केलं या खेळाडूनं. आता तुम्ही जेपीएल मध्ये त्याचा परफॉर्मन्स बघितला असेल त्याही स्पर्धेमध्ये राहुल सातवचा खेळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार यावेळेस पहिल्या ओव्हर मध्ये.
चांगला बॉल यावेळेस या शेवटच्या बॉलवरती आपली ओव्हर नक्कीच आपण जर पाहिलं खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात मैदानावरती. पहिलं षटक यावेळेस संपेल. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आला कुणाल खोनच्या बॅट मधून, तर पहिल्या ओव्हरचा स्कोर आहे धावपलकावरती 6 धावा, ज्या मात्र याकडे पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचा हा थरार देखना सोहळा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. याच मैदान जर आपण पाहिलं गेलं अभिजित काळे यांचं हे मैदान, या मैदानावरती अनेक खेळाडू मग असतील राहुल त्रिपाठी, मग असतील केदार जाधव, मग असतील ऋतुराज गायकवाड, या सर्व खेळाडू सर्व करतात. तर हेच ते क्रिकेटचं मैदान, त्या मैदानात आपण नक्कीच पाहतोय महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीगचा थरार. अगदी मॅच नंबर 3 जी मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्मॅश फायटर शिरूर पुणे आणि अरफान पटेल वॉरियर्स नेवासा. विजय खडके दाखल झाला गेले गोलंदाजीसाठी. चला वेळ वाचवायचा आहे, वेळ वाचवणं बंधनकारक असेल. मैदानाकडे आपण जर पाहिलं, वेळ वाचवा. येलो टीम मध्ये पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळालेत. पाहूयात कुणाल खोंड पहिल्या ओव्हर मध्ये एक चौकार नक्कीच खेळलाय. या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळतील. गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 मध्ये सज्ज आहेत विजय खडके, पुण्यातील हाच खेळाडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अहमदनगर तालुक्यातील नेवासा टीमचा आज नक्कीच ते प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस कुणाला यावेळेस होताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 ला केलेली सुरुवात, गोलंदाज फलंदाज जे मात्र एकाने तयार झाले गेलेत. चांगला बॉल यावेळेस आतमध्ये आणलेला आहे. पहिला बॉल विजय खडकेचा आपण बॉल बघितला असेल. पहिला बॉल खूप चांगला आला आहे. कुणाल खोंड विरुद्ध खूप मॅचेस खेळला आहे आणि या सामन्यामध्ये पहा काय जबरदस्त त्यांना टॅलेंट दाखवलंय आपला, आणि खूप चांगला बॉल जो मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. अरफान पटेल वॉरियर्स टीम कडे देखील खूप चांगले खेळाडू आहेत. सुनील चावऱ्याने आपण जर पाहिलं गेलं, विजय खडकेला चांगला बॉल यावेळेस चांगला पहिला. यावेळेस कुणाल देखील तयार झाले गेले. पुन्हा एकदा चांगला बॉल पाठीमागे गेले. यावेळेस नक्कीच पहिला बॉल ढकलला राहुल सतोला वरती प्रमोट नक्कीच केलेला आहे. मजा येईल आता विजय खडके विरुद्ध मध्ये बॅटल असेल ते मजा आता राहुल सातवच हवेलीचा हा वंडर बॉय. आणि पहा आपल्याच वाघोलीच्या या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. तर एमटीपीएल मध्ये पहिल्या मॅच मध्ये नक्कीच थोडासा फॉर्म कमी राहिला, पण या सामन्यामध्ये पाहूयात बॉलिंग खूप चांगली केली मागच्या मॅच मध्ये. आता बॅटिंग मध्ये काय कामगिरी करताना पाहायला मिळतील. एक रन नक्कीच तिथे ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. जिनका नाही कोई तोल जिनका नाम है अमोल, आणि अमोल शिरसाट आता स्कोरिंगचं काम त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. सबसे तेज वही चलता जो अकेला चलता, लेकिन दूर तक वही जाता है जो सबको साथ लेके चलता है. या जरा वेळ वाचवायचा आहे. अगदी या मैदानावरती जर आपण पाहिलं गेलं, पुन्हा एकदा विजय तयार आहे यावेळेस गोलंदाजीसाठी. राहुल सातव यावेळेस सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगला बॉल, खूप चांगला पेस आहे विजयकडे, आणि जर पाहिलं खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी याही षटकामध्ये आपण पाहायला मिळालेली आहे. मागच्या ओव्हरमध्ये एक चौकार आलता, तो पायवाचा बॉल कुणाला खेळला होता लॉंग लेग 17 मध्ये. नंतर मोठी धाव या ठिकाणी आली नाहीये. पहिल्या काही बॉलवरती फक्त सिंगल आलेले आहेत मैदानावरती. विजय खडके याच पुण्याचा सितारा आज अहमदनगर एमटीपीएलच्या माध्यमातून मात्र नेवासा टीमकडे हा गेलेला खेळाडू आहे. तर कुणाल यावेळेस पुन्हा एकदा तयार. पुणे टेनिसचा एक जबरदस्त ओपनर आहे, तयार झालाय मैदानावरती. कशा प्रकारचा खेळ म्हणजे कुणालच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग पंच साठे सर, मेन पंच आपण जर पाहिलं गेलं संतोषजी भालेराव सर त्या ठिकाणी जोडले जाताना पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये. दिस इज ऑल सेट हिअर. पुन्हा एकदा सामना सुरू होताना पाहायला मिळेल. विजय यावेळेस तयार बॉलिंग साठी. यावेळेस कुणाचा हा ब्लास्ट आहे. मिड विकेट 17 मध्ये खेळला, प्रचंड ताकदोनी हल्ला, बिग हिट, बिग ब्लास्ट,
सिक्सर. षटकार नक्की झालेला आहे. हा फॉली होती. छत्रपती गगनभेदी षटकार. छत्रपती संयम तोडलेला आहे आणि कुणाला ते हल्ला केले. विजय खडकेला आज पण नक्की दाखवलेला आहे. तर यानंतर आपण पाहतोय निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब आणि या दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली या दोन संघाच्या दरम्यान आपल्याला सामना जो पाहायला मिळेल. टॉस साठी दोन्ही कॅप्टन ताबडतोब संपर्क करायचा आहे. कुटुंबाचा हा बॉल कुणाल बरसले इथे. लॉंग ऑनला बॉल. ओहो, अप्रतिम प्रयत्न केले तिथे डीप लॉंग ऑनला. सिंगल घेण्याचा देखील प्रयत्न तिथे झालेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे. टीम साठी खूप चांगले एफर्ट्स तिथे पाहायला मिळतात लॉंग ऑन सत्रामध्ये. तर दोन्ही संघ विजयी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय जबरदस्त लढत सर प्रवीण सर आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच हा सामना देखील रोमहर्षक होईल. आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये झालेली सुरुवात. पहिलाच सामना 2-2 अशा प्रकारे नक्कीच जो आला होता आणि चौकार खेचला गेला. सिरसाट स्पोर्ट क्लबला मी धन्यवाद देईल. ही क्रिकेटची स्पर्धा पुण्यनगरीमध्ये आयोजित केली आणि एक फार मोठी संधी या ठिकाणी मात्र खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली. महाराष्ट्रभर सध्या मात्र आपल्याला ब्रँड पाहायला मिळते सिरसाट स्पोर्ट्स आणि वर्षभरात सगळ्यात जास्त क्रिकेटच्या स्पर्धा आमच्या अमोल सिरसाट आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने मात्र जे आयोजित केल्या जातात. अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं आयोजन महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपण या ठिकाणी पाहतो आहे. सर तुम्हाला या स्पर्धेमध्ये जे बदल दिसतात त्या बदलाबद्दल तुम्ही काय सांगाल की संपूर्णपणे स्पर्धेचं जो झोत आहे तो संपूर्ण बदलून टाकलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तर नक्कीच अशा प्रकारच्या स्पर्धा होणं फार गरजेचं आहे आणि नक्कीच खेळाडू देखील अशा स्पर्धेची वाट पाहत असतात. आपण पाहतो ऑक्शन पद्धतीने नक्कीच केलेली निवड आणि त्यामुळे मात्र प्रत्येक जणाची इच्छा असेल की एवढ्या हरित क्रीडांगणावरती यायचं, आपला परफॉर्मन्स दाखवायचा आणि नक्कीच हा परफॉर्मन्स लाईव्ह देखील चालू आहे. बरेच जण लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत आणि नक्कीच महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा गवगवा संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेला दत्ता सर. खूप चांगली चर्चा आपल्याला पाहायला मिळते. मैदानामध्ये खेळ थोडासा थांबलेला आहे. निलेश दादा भिंताडे आणि दीपक दादा प्रतिष्ठान संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण टॉस साठी रेडी राहायचं, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. त्यामुळे प्लीज दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस साठी सज्ज राहा. नक्कीच, कारण की 3 वाजून 1 मिनिट झाले, आपली तिसरी मॅच सुरू आहे त्यामुळे वेळ वाचवणं फार बंधनकारक. या बरोबर बॉल आहे यावेळेस पंचांचा इशारा येईल इथे नो बॉल आहे आणि हा षटकार आहे. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. भिंताडे आणि दीपक दादा प्रतिष्ठान आपण प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायचे. आपल्याला हा शेवटचा कॉल असेल. उघडा डोळे बघा नीट. आता हे फ्री हिट कुणाल मारेल का या बॉलती बिग हिट. पुन्हा एकदा गोलंदाज फलंदाज धाव फलकावरती 21 धावा. गोलंदाज विजय कुणाल साठी यावेळेस तयार आहेत. चांगला फटका आहे पाठीमागे यावेळेस कुणालच्या फळीमधून एक आलेला आहे. खूप चांगला शॉट आणि फ्री हिट आहे त्यामुळे बॉल देखील ट्रॅव्हल होतो तिथे. लॉंग ऑफ पार 4 आउट. सनीत अशा प्रकारचा चौकार, अतिशय सुरेख अशा प्रकारचा चौकार कुणाल खोंडनं मात्र नक्कीच जो खेळून काढलाय आणि आपण पाहतोय गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून या कुणाल खोंडची नक्कीच जी ओळख आहेत. अनेक शतक आहेत, अनेक अर्धशतक या कुणाल खोंडच्या नावावरती नक्कीच जे आहेत. आणि हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत मात्र घेतली गेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच बरोबर मात्र आपण पाहतोय सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आता तो शॉट तुम्ही बघितला, फुल कॉन्फिडन्स शॉट, किती जबरदस्त डोळे जर आपण बघितले बॉल होते किती जबरदस्त जात आहेत. खेळ आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी तुम्ही कशा बघता खेळामध्ये? ज्या प्रकारे खेळण्यासाठी काय गोष्टी आवश्यक लागते ज्यावेळेस फलंदाज खेळतो आतमध्ये?
तर कुणाल अतिशय आत्मविश्वासाने खेळतो, त्या पाठीमागचं कारण त्याच्या पाठीमागचा अनुभव आहे. मी अगोदरच सांगितलं, अनेक शतक आहेत, अनेक अर्धशतक आहेत, बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीज या कुणाल खोंडने मात्र ज्या मिळवलेल्या आहेत, तो अनुभव त्याच्या पाठीमागे आहे आणि म्हणून विश्वासानं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तो फलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचं द्वंद्व पेटलंय आणि पहिल्याच दिवशी आपण पाहतोय रोमांचक सामने क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतात. दत्ता सर, नक्कीच सर, काय जबरदस्त बॅटिंग. 13 बॉलमध्ये 26 धावाची पार्टनरशिप या दोन फलंदाजांनी केलेला आहे. 26 धावा फलकावरती झाल्यात. कुणाल 9 बॉल फेस केलेत. 9 बॉल मध्ये 2 चौकार, 2 षटकार त्याच्या नावावरती आहेत. तर दुसऱ्या बाजूला राहुल सातव 4 बॉल मध्ये 2 धावेवरती आहे. तर पुन्हा एकदा पहिल्या ओव्हर मध्ये मुस्तकीन शेखने खूप चांगली बॉलिंग केली. त्याला पुन्हा एकदा मला वाटते या षटकामध्ये कोण आले, दादा गायकवाड अर्थात अशोक गायकवाड यानं चेंडू मात्र हातामध्ये घेतलाय. पाहूया दोन अनुभव आमने सामने कोण सरस नक्की ठरताना पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या क्रिकेटच्या स्पर्धेकडे लागले. सिरसाट स्पोर्ट क्लब, जबरदस्त आयोजन या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय करताना. एक मोठी स्पर्धा आपल्या पुण्यनगरीमध्ये संपन्न होतीये. सर मला एक मोठा स्कोर आता इथून पुढे दिसेल, कारण की जी सुरुवात झालेली आहे मोठा स्कोर करताना नक्कीच पाहायला मिळेल आता. आणि हा चेंडू वाईट वाईट बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलकात एका धावेनं भर पडते. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या बिनबाद 27. आणि याच बरोबर कुणाल खोंडला टिपलाय दादा गायकवाडनं. कुणाल खोंड बाद, विकेट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी. पण चांगली सुरुवात कुणालने केली. मोठी विकेट इथे मिळालेली आहे. टीम जर आपण विचार केला अरफान पटेल वारियर्स या संघाला, तर मोठी विकेट गेली. विकेटची जाणं फार गरजेचं, कारण की धावा ज्या आहेत बनवलेल्या 27 त्याला आळा थोडासा घातला जाईल. तर दत्ता सर तिसरे षटक चालू आहे आणि आपण पाहतोय 5 षटकांचा सामना आहे. त्यामुळे मात्र नक्कीच एक बलाढ्य धावसंख्या बनवणं हे प्रत्येक संघासाठी फार महत्वाचं असेल. 5 षटक म्हणजे झटपट क्रिकेट. 16 संघांमधून आपण 4 गटामध्ये ही स्पर्धा बघितली आहे. प्रत्येक गटातून एक संघ तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळेल. पहिला दिवस थाटा संपन्न होतोय अगदी पुण्यनगरी, आणि या पुण्यनगरी मधील मात्र असणारी एक मोठी क्रिकेटची स्पर्धा महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग. पहिलं पर्व सर, तुम्ही पहिलं पर्व आणि या पर्वाकडे कसं बघताय? ज्या प्रकारे पहिलं पर्व पाहायला मिळालं होतं, तर महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीगचं हे पहिलंच पर्व आहे. तसं सिरसाट स्पोर्ट क्लबनं अनेक स्पर्धा घेतल्यात, परंतु महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व संपन्न होत आहे. आणि ज्या स्पर्धा या पाठीमागे पार पडल्यात, संपूर्ण स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध नक्कीच ज्या होत्या, याही पुढे जाऊन नक्कीच सांगेल. ज्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मला वाटतं या ठिकाणी आपण पाहतोय तिसरे पंच संधी साधून मात्र त्या क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या गेल्या, कारण की त्या पाठीमागे नक्कीच अमोल शिरसाट सर एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. स्वतः स्पॉन्सरशिप करतात अनेक ठिकाणी मात्र, आणि अनेक ठिकाणी विजेतेपद देखील त्यांनी मात्र नक्कीच मिळवलेलं आहे. नक्की त्यांच्याही माध्यमातून शेवटच्या दिवसामध्ये या मैदानावरती या लेदरच्या देखील मॅचेस म्हणजे महिलांना देखील त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. महिलांना देखील त्यांनी पुढे आणलेलं आहे. आणि महाराष्ट्र शेष आणि गोवा या दोन टीम मध्ये म्हणजेच इंडिया एक खेळलेली अंबिका वाटाडे असेल, जी कॅप्टन आहे शेष महाराष्ट्र या टीमची, म्हणजे त्यांच्याच पाथर्डीचे सर्व मूल्य आहेत. त्यांना त्यांनी या मंचावरती आणलेल्या शेवटच्या दिवसामध्ये अगदी हा चेहरा, खूप मोठा इतिहास घडवलेला या चेहऱ्यानं. टेनिस बॉल क्रिकेटच्या वतीने त्यांना माझ्याकडून छोटासा सलाम असेल. जबरदस्त आयोजक आहेत आणि खूप चांगला माणूस देखील आहे. त्यांना धन्यवाद नक्की देऊयात आपण. स्पर्धा भरवणं एवढी सोपी गोष्ट नसते. त्या पाठीमागे मात्र नक्कीच फार मोठ्या आर्थिक उलाढाली आहेत
आणि त्यातच त्यात आणखी नक्कीच खेळाडूंचं नियोजन करणं, बाकी सर्व गोष्टी पाहणं फार कठीण असतं, परंतु नक्कीच कठीण गोष्टींना देखील सिरसाट स्पोर्ट क्लबनं सोपं करून दाखवलंय आणि महाराष्ट्र संपूर्ण लक्ष देऊन ज्या स्पर्धेकडे आहे, आज त्या क्रिकेटच्या स्पर्धेला मात्र नक्कीच सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग 2021 चा हा थरार सरत्या वर्षाची सरती स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नक्कीच जे पाहिले जातं. निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणात येईल. तिसरे पंच या ठिकाणी नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. लेग बिफोरचा हा अपील केलेला आहे, तिथे तिथे बघायचं आपल्याला. खेळाडूंचं हे अपील आहे. आणि हिरवा कंदील लागतोय, अर्थात नॉट आउट. या ठिकाणी मात्र फलंदाज नाबाद आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय आणि तो श्रेयस कदम आहे, ज्यानं मागच्या सामन्यात खूप चांगला धोमकुळ घातला होता. मागच्या सामन्यात सिर्फ शेखवते हल्ला नक्की त्या खेळाडूने केला होता, श्रेयस कदम. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय याच परिसरातील वाघोली गावचा सितारा आपण या ठिकाणी पाहतोय. राहुल सातव मैदानाच्या आतमध्ये आहे. आमचे अतुल बनकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली घडलेले खेळाडू आहेत. राहुल ज्या ज्या मैदानावरती असतो, अतुल बनकर सर नेहमी सांगतात माझी जान आहे राहुल. आणि नक्कीच अनेक क्रिकेटच्या स्पर्धा जिंकून देखील दिल्यात वाघोली संघाला. फुलटॉस फुलटॉस फुलटॉस, बिग ब्लास्ट, षटकार. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. देखील फार मोठा अनुभव आहे. दादानं दाखवून दिलंय गती परिवर्तन आणि चेंडू मात्र डॉट आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक चालू आहे. तिसरं षटक. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा त्या 33 एका गाड्याच्या बदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय दत्ता सर. लेग खूप चांगली यावेळी ड्राईव्ह केले कव्हर 17 मध्ये. काय क्लास दाखवला इथे श्रेयस कदमनं. बॉल कव्हरच्या बाहेर. चार. हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. त्याचबरोबर टॉससाठी आपण सज्ज राहायचंय. निलेश दादा भिंताडे आणि दिपक दादा प्रतिष्ठान, आपल्याला हा शेवटचा कॉल आहे. खूप चांगली बॅटिंग यावेळेस सन्मान नक्कीच केलाय चेंडूचा. तर याबरोबर हा शेवटचा बॉल त्याला सन्मान नक्कीच केला. श्रेयसनं 3 ओव्हरचा खेळ संपला. 37 धावा, 1 बाद. या षटकामध्ये आपण पाहतोय दादा गायकवाड 11 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. षटके एकूण संपले आता 3 षटकांचा खेळ संपलाय, अर्थात 2 षटकांचा खेळ मात्र अजूनही जो बाकी आहे. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतोय चालू आहे. स्मॅश फायटर शिरूर पुणे आणि त्यांच्या विरोधात अरफान पटेल वॉरियर्स या 2 संघांच्या दरम्यान लढत चालू आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं 37 एका गाड्याच्या मोबदल्यावर आहे. नाणेफेकीसाठी चालला दोन्ही संघ. गेले अगोदर पोहोचवा. कोणती टीम आहे? तेहतीस होत्या, त्यानंतर 4 आल्या.
37 झालेत रन स्कोर कार्ड वरती गड्याच्या मोबडल्यामध्ये. हो नंबर 4 मध्ये यावेळेस दाखल झालेत बॉलिंग साठी आलेत गोलंदाज विजय खडके. स्मॅश फायटर शिरूर पुणे टीमचा सितारा राहुल सातव यावेळेस तयार आहे. शेवटचे 12 बॉल पाहूयात या 12 बॉल मध्ये कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. चांगला बॉल यावेळेस लॉंग ऑन 17 मध्ये नक्कीच खेळला गेला. फिल्डर डीप मध्ये आहे. एक रन नक्कीच ती मिळेल राहुलला. सय्यदला वर आणले कारण की सय्यदनं मागच्या 5 बॉल मध्ये 10 रन्स काढल्यात. प्रचंड क्षमता प्रचंड टॅलेंट आपण याचा बघतो कारण की कव्हरला देखील त्याने खूप चांगला फटका सजवला होता मागच्या ओव्हर मध्ये. श्रेयस कदम चौफेर फटकेबाजी नक्कीच करताना जो पाहायला मिळतोय. महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. अनेक स्पर्धा यानं मात्र आपल्या बॅटने गाजवल्यात. मी अगोदरच मात्र इतिहास सांगितला जुन्नर प्रीमियर लीगचा या वर्षाचा, परंतु सकाळच्या सत्रात नक्की देखील आपण नक्की श्रेयस बॅट तळपताना या ठिकाणी पाहिली. या सामन्यात देखील तेवढीच दर्जेदार फलंदाजी करतोय श्रेयस कदम. हा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला. दादा गायकवाड चेंडू हातात घेतोय. मेल ती सिंगल. एक धाव या ठिकाणी मात्र मिळते. पहिल्या 2 सामन्यामध्ये धावा जास्त झाल्या नाही, परंतु जसं जशी स्पर्धा पुढे जात आहे तसा खेळाडूंच्या खेळाला इथे जबरदस्त रूप धारण होताना पाहायला मिळत आहे. राहुल यावेळेस कब तक शान बैठेगा ये बंदा. पाहुयात मैदानात चमकेल का. गोलंदाज विजय फलंदाजीसाठी आलेला राहुल सातव. पाहुयात काय करताना पाहायला मिळत आहेत. बॉल स्विंग जास्त आहे. स्क्वेअर मार आहे. वाईड बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. गेला वाईड. शिरसाट स्पोर्ट क्लब यांकडून वाईडची एक रन. 40 धावा झाल्यात. पुन्हा एकदा मैदानावरती राहुल आतापर्यंत थोडासा शांत खेळलेला खेळाडू आहे. विजय यावेळेस तयार बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल यावेळेस कट केला गेलाय. आपण पाहतोय त्या ठिकाणी फिल्डर आहेत खूप चांगल्या ठिकाणी. नो बॉल पुन्हा एकदा येईल. नो बॉल आता संधी आहे ती श्रेयस कदम साठी आणि मैदानावरती खूप जबरदस्त खेळ आता पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 42 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू असताना आपण या ठिकाणी पाहतोय. सिरसाट स्पोर्ट क्लब आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग. श्रेयस कदम नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे राहुल सातव. नॉन स्ट्राईकच्या दिशेला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय खडके. गोलंदाजी मार्कवरती नक्कीच जो आहे प्रीहिट. या दरम्यान गगनाला गवस निघालणारा एक जबरदस्त धडाका पहा. अतिशय दूरवरचा खेळून काढला एक अप्रतिम षटकार. श्रेयस कदम बरसलाय. श्रेयस कदमची बॅट तळपताना पाहायला मिळते. छत्रपतींचा छावा मिळाल्या. अठ्ठेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. बडल्या फळीमध्ये आलेला फलंदाज चमकलेला आहे आणि पहा मैदानावरती आपल्या बॅटिंगचा जलवा तो दाखवताना पाहायला मिळतोय. 7 बॉल खेळलाय. 7 बॉल मध्ये एक चौकार आणि पहा मैदानात 2 मोठे षटकार. 242 स्ट्राईक रेट त्याचा आहे आणि पहा येल्लो टीमचा हा सितारा आज पहा लढताना पाहायला मिळतो आहे. श्रेयस कदम आज सगळ्यांच्या नजर त्याच्यावरती लागून आहेत. बरेचसे प्रेक्षक लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. लाईव्ह आनंद घेणाऱ्या प्रेक्षक राज्यात देखील आमच्या सिरसाट स्पोर्ट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत. श्रेयस कदम वैयक्तिक आपण पाहतोय या ठिकाणी खेळतोय. 7 चेंडू 17 धावांवरती नाबाद तो मैदानाच्या आतमध्ये नक्की जो उभा आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा महाकुंभ मेळा अर्थात महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा आजपासून मात्र धूमधडाक्यात चालू होते. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं भारताची धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू अनुजा पाटील उपस्थित राहिली आणि त्याचबरोबर ऑलिम्पिक वीर रोईंग स्टार आपण या ठिकाणी नक्कीच पाहिलं. दत्तू भोकनळ सर या ठिकाणी मात्र उपस्थित राहिले आणि नक्कीच एक जबरदस्त अशा प्रकारचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
वडगाव शहरी मतदारसंघाचे मात्र प्रथम आमदार बापूसाहेब पठारे साहेब नक्कीच उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते. श्रेयस कदमला टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. सुरुवात केली होती मुस्तकींना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन दिलं, पण त्यानंतर इथे जर आपण पाहिलं कुणाला एक चांगली सुरुवात केली, पण त्यानंतर आलेला श्रेयस कदम हा थांबायला तयार नाहीये. याच्याकडे खूप फटके आहेत आणि नेत्रदीपक फलंदाजी मैदानाच्या चारही कोपऱ्याला मात्र बॅटिंग करताना तो पाहायला मिळतोय. मुंबईचा सितारा MTPL च्या या मैदानात नक्कीच आपला खेळ अतिशय चांगला दाखवताना पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल टायमिंग नाहीये, फिल्डर तिथे बॉल खाली त्यांना पाहायला मिळत आहेत. झेल खूप दूर होता. 2 धावा एव्हाना तिथे येताना पाहायला मिळतील. स्मॅश फायटर शिरूर पुणे या टीमला 2 धावा येताना पाहायला मिळते. याबरोबर टीमच्या 50 धावा इथे पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती. संघाचं अर्धशतक नक्कीच पूर्ण होताना जे पाहायला मिळत आहे. योद्ध्याप्रमाणे कामगिरी करतोय श्रेयस कदम. अतिशय जबरदस्त फलंदाजी मात्र त्याने केली आहे. राहुल नॉन स्ट्राईक रेशोला आहे. विजय खडके परत एकदा आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. संघाचं अर्धशतक पूर्ण आहे. षटक क्रमांक चालू आहे, ते 4थं षटक. वातावरण शांततेचं, परंतु ही वादळापूर्वीची शांतता असावी. आणि आपण या ठिकाणी पाहतोय कव्हरच्या दिशेला चेंडू सुसाट वेगा सीमा पार खणखणीत सनसनीत चौकार. नो बॉल. बाबा आहे आमच्या सिरसाट स्पोर्ट क्लबचा. आणि नक्कीच महाराष्ट्रात सगळ्यात मोठमोठ्या जास्तीत जास्त स्पर्धा घेण्याचा मान देखील आमच्या सिरसाट स्पोर्ट क्लबला जातो. त्यामुळे मात्र आणखीन एक रुबाबदार क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर मात्र जी आहे, महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग 2021. या दरम्यान परत एकदा तडाखा चेंडू सीमा पार. बिग हिट, बिग सिक्सर. छत्र मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग 2021 पर्व पहिला आहे. आणि यानंतर निलेशदादा भिंताडे, दीपकदादा प्रतिष्ठान या 2 संघांमध्ये अतिशय महत्वाची आपण मॅच बघणार आहोत. दोन्ही संघांच्या संघानेकर विनंती आहे आपण टॉससाठी याचं. मला वाटतं यावेळेला निलेशदादा भिंताडे संघाचे कॅप्टन आहेत, तर दीपकदादा प्रतिष्ठान संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी रेडी राहायचे. आपल्याला हा शेवटचा कॉल आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर दत्ता अँड प्रवीण. विजय खडके 2 ओव्हरमध्ये थोडं मागत पडलेत, कारण की 2 ओव्हर त्यांच्यामध्ये 44 धावा बरसलेल्या आहेत. मुस्तकीन यांनी 1 ओव्हर टाकले, 1 ओव्हरमध्ये त्याच्यात 6 रन आलेत. तर अशोक गायकवाड यांनी 1 ओव्हर टाकला, 11 रन त्याच्यामध्ये आल्या. म्हणजे विजय यांचे 2 ओव्हर खूप मागत पडलेत आणि विजय खडके यांनी नक्कीच हल्ला नक्कीच केलेला आहे. तर मैदानावरती आपण जर पाहिलं श्रेयस कदमला 11 बॉल खेळलाय आणि 11 बॉल मध्ये 29 धावा करताना पाहायला मिळतोय. विनंती आहे खेळाडू थोडासा सहकार्य करा, वेळ वाचवा. आणि पंच आपल्याला विनंती आहे की सूचना खेळाडूंना देत चला, वेळ आपल्याकडे फार कमी आहे, वेळ वाचवा विनंती आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये राहुल यावेळी तयार झाले. शेवटची ओव्हर आहे, त्याला वेळ वाचवायचा आहे, कारण की 3 मॅच झाले, 3 वाजून 22 मिनिट झालेत. वेळ वाचवायचा आहे. शेवटची ओव्हर घेऊन यावेळेस गोलंदाज तयार बॉलिंग साठी. सूरज अतिशय कमी वयाचा खेळाडू आहे मोठ्या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल बॅटच्या टप्प्यामध्ये येत नाहीये. मिडविकेट 17 मध्ये बॉल नक्कीच खेळला गेलाय. फिल्डर आहे मिडविकेट 17 मध्ये. जर आपण पाहिलं श्रेयस कदमला आतापर्यंत 11 बॉल फेस केलेत आणि या 11 बॉल मध्ये त्याला बॅट मधून आलेले 3 झंझावती षटकार, 2 चौकार, 263 धावांचा स्ट्राईक रेट त्याचा आहे. शेवटच्या 5 बॉल मध्ये पाहूयात किती महाभयंकर हल्ला होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तिथे सूरज तयार आहे आणि मैदानावरती या मॅचचा सितारा म्हणजेच
या दरम्यान आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला जबरदस्त हल्ला, चेंडू सीमा पार, षटकार. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. श्रेयस कदम 12 चेंडू 35 धावांवरती नाबाद आहे. पहिला सामना आपण पाहिला 46 झाल्या होत्या, 47 बनवत असताना 2 बॉल 2 असं नक्कीच आलं होतं. त्यामुळे मात्र ही धावसंख्या नक्कीच एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. मैदानाच्या आतमध्ये खूप कॉन्फिडन्स न भरलेला खेळाडू आहे आणि मैदानाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये हल्ला नक्कीच करतोय. मग स्पेल लेग असेल, फाईन लेग असेल, थर्डमॅन असेल, कव्हर असेल, लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल आणि मैदानात नक्कीच या मॅच मध्ये आजच्या दिवस भरामधला हायएस्ट स्कोर उभा केलाय स्मॅश फायटर शिरूर पुणे या टीमनं. 68 झाले गेल्यात, 68 झाले गेले मैदानावरती. पुन्हा एकदा ओ बिगिट केलाय, झेल यावेळेस झालाय आणि फलंदाज श्रेयस कदम यावेळेस 35 धावा करून या दरम्यान बाद. संधी होतोय. विनंती करतो आपल्या बरोबर जोडले जात आहेत प्रशांत आदवडे सर. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होते. टॉस यावेळेस आपल्याकडे थोडस वेळ आहे त्यामुळे निश्चितच टॉस कडे जातो आहे. मी पराड सरांना विनंती करेन आपण टॉस साठी या. शिरसाट स्पोर्ट प्रेझेंट महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग 2021 आपण पाहतोय. चला टॉसच्या बॉसकडे. निलेशदादा भिंतडे आणि दीपकदादा प्रतिष्ठान या दोन संघाच्या दरम्यान अतिशय महत्वाची लढत आणि टॉस केला जाणार आहे. टॉस का बॉस. यावेळेस राहुल लाला आणि राहुलनं पहिल्या बॉल मध्ये एक रन नक्कीच काढलेला आहे. तिथे टॉस तिथे झालेला आहे. दोन्ही कॅप्टन एका बाजून सचिन बर्गे जे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर शेवटचे काही बॉल बाकी आहेत. 69 झाले. 10 धावफलकावधी या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग केलेली आहे सूरज भगत. फटका खूप या चांगला दरम्यान आहे. राहुल सातवच्या बॅट मधून आपण पाहतोय हवाई फायर, बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. स्कोर कार्ड पोहोचलंय एकूण धावा चा 76. छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. नो बॉल मध्ये 12 रन्स केल्या. ते राहुल सातवणं तर खूप चांगलं. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लबचा कॅप्टन आपल्याला विनंती आहे या ठिकाणी संपर्क करा. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लबचा कॅप्टन सचिन बर्गे कृपया आपण या ठिकाणी संपर्क करा. तर 77 धावांचं असणारं लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय. तर वेळ वाचवणं देखील फार बंधनकारक आहे. दोन्ही टीमला सूचना असेल आपण वेळ या ठिकाणी वाचवायचा आहे. तर पुन्हा एकदा योगेश पवार टीम साठी आव्हान आहे. क्रिकेट मध्ये हा सामना दोन्ही विजय संघामध्ये आहे तेव्हा कोणता संघ या ठिकाणी कमी नाहीये. मजा येईल या मॅच मध्ये. 77 रन्स करायच्यात. खूप चांगला खेळ पहिल्या डावामध्ये आपण जर बघितला पाठीमागे जर गेला आपण सचिन बर्गे विनंती करतो संपर्क करा ताबडतोब अमोल सरांबरोबर. आणि मैदानाचा जो सामना आहे तो लगेच सुरू होईल. बॅट्समन मैदानामध्ये येतील. अरफान पठाण वॉरियर्स आणि स्मॅश फायटर्स च्या दरम्यान अतिशय महत्वाची लढाई आहे. 77 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जाणार आहे. बॅट्समन चला लवकर लवकर मैदानामध्ये. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. मधुर संगीत ऐकणार आहोत आणि त्यानंतर मैदानात जाऊया. शिरसाट स्पोर्ट क्लब
आजच्या स्पर्धेमध्ये मात्र सहभागी होत आहेत. शिरसाट स्पोर्ट क्लबचे नक्कीच कोणतीही स्पर्धा असो ते नक्कीच आवर्जून उपस्थित असणार असा असणार आवाज प्रशांत आदवडे सर आपल्या बरोबर मात्र नक्कीच जे जोडले जात आहेत. विनंती आहे सर, या आपलं स्वागत आहे. वेलकम बैक सभी दर्शकों का स्वागत है। आप देख रहे हैं सीसा स्पोर्ट प्रेजेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021। आज का ये पहला दिन मुकाबला अर्पण पटेल वॉरियर्स और स्मैश फाइटर्स पुणे के बीच चल रहा है। जीतने के लिए 77 रनों की जरूरत है। मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाज पहुंच चुके हैं बाहुनी मौका और फिलहाल फील्डिंग की तरफ जाएंगे। जिस तरह से देखिए स्ट्राइकर इन पर जो बल्लेबाज है क्या वो राइट हैंडेड है वो देखा जाएगा। अगर राइट हैंडर है तो उसी अंदाज में एक बार फील्डिंग को अलंकृत करेंगे कप्तान। तो प्रवीण इस मुकाबले में एक फाइटिंग टोटल है। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा, खास करके शेष कदम की तारीफ होगी। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए हेलो गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल अपने बोरिंग मार पर तैयार हैं। राहुल सातव जो ऑलराउंडर खिलाड़ी हैं, आज मैच में रन भी इन्होंने बनाए हैं तो कॉन्फिडेंस बिल्कुल थोड़ा सा ऊपर रहेगा। और बल्लेबाज के तौर पर प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर राहुल सातव का सामना करने के लिए स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार। फील्डिंग एक बार फिर आपको बताएंगे किस तरह से है। और प्रवीण क्या कहेंगे, आपकी तरफ में आ रहा हूं। 77 रनों की जरूरत है। बहुत बेहतरीन बल्लेबाजी हुई है जिस तरह से आज शेष कदम का बल्ला बोला। तर नक्कीच श्रेयस कदम जैसा नाम वैसा काम. क्रिकेट रसिकांना नक्कीच अपेक्षा असतील श्रेयस कडून. लाईव्ह देखील बरेचसे क्रिकेट रसिक आपल्या बरोबर जोडले जात आहेत आणि नक्कीच अतिशय जबरदस्त फलंदाजी श्रेयस कदमची जी पाहायला मिळाली. मी अगोदर देखील सांगितलं की 46 धावांवरती पहिला सामना रंगला होता आणि आता मात्र धावांचा डोंगर नक्कीच उभा केलाय, त्यामुळे आणखीन रोमांचकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत सर और अमर साठे का इशारा आता बा गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राहुल सातव तैयार है। बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइकर पर बल्लेबाज फिलहाल तैयार। स्ट्राइकर एंड पर दादा गायकवाड़ और अमन नॉन स्ट्राइकर एंड पर है। इस ओवर की पहली गेंद राहुल द्वारा। ओ अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, टफ ऑफ के बाहर था। एक बार फिर बैकफुट पंच लगाना चाहते थे, भारी किनार लगा था शरीर के ऊपर। एक बार फिर जो आती हुई गेंद, कंट्रोल नहीं था बल्लेबाज का। बहुत अच्छी गेंद और थोड़ा सा क्रैम्प किया। कट करने के लिए इतना जगह नहीं थी या पंच करने के लिए इतनी जगह नहीं थी। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, अच्छा स्टार्ट राहुल द्वारा। तर नक्कीच जबरदस्त गोलंदाजी आहे. फलंदाजी देखील तेवढीच दर्जेदार करतो. वाघोली क्रिकेट मधला सितारा आहे राहुल सातव. त्यांनी दाखवून दिलंय मी गोलंदाजी देखील प्रभावी करू शकतो. अष्टपैलू खेळाडू. इस बार देखिए बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद शरीर के करीब खेल रहे, पैर नहीं चल रहे। जब बल्लेबाज अमोल की बात करें, बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है, काबिल दय इनके पास, लेकिन अभी फिलहाल पैर नहीं चल रहे। गेंद की तरफ आके बल्लेबाजी नहीं करे, खड़े खड़े बैकफुट पंच लगाने का प्रयास कर रहे। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा राहुल सातव द्वारा। बिड्डी गेंद से गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर की अगली गेंद। ओ अभी भी खड़े खड़े खेलने की कोशिश, इत्मीनान के ऊपर से खेलना चाहते थे बल्ले का अंदरूनी किनारा, गेंद चली गई स्क्वायर की तरफ। एक ही रन मिलेगा। बल्लेबाज अमोल का खाता जरूर खुला है, लेकिन प्रवीण मेरे हिसाब से यहाँ से कॉन्फिडेंस नहीं बढ़ेगा, स्कोर जरूर बढ़ेगा, खाता जरूर खुलेगा। तो एक बार फिर कॉन्फिडेंस बढ़ना बहुत जरूरी है। तर नक्कीच विश्वास फार महत्वाचा आहे. दादा गायकवाड सारखा अनुभवी खेळाडू नक्कीच आपण पाहिले. राहुल सातवने केलेली गोलंदाजी, दोन अनुभव आमने सामने आपल्याला येताना जे पाहायला मिळाले. आता स्ट्राइक वरती नक्कीच पोहोचलाय आपण पाहतोय. इस बार टफ ऑफ टफ के बाहर और अमोल और दादा गायकवाड़ मैदान के अंदर हैं। दादा गायकवाड़ मैंने एक बार फिर सिंहगढ़ का जो प्रीमियर लीग था वहां इनको मैंने देखा था। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं। इसी सीजन में इन्होंने जो विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी की थी, सबका दिल जीत लिया था। इस सीजन में फॉर्म में खिलाड़ी है, क्षमता बहुत है, बड़े मंच के बड़े सरपंच हैं। तर नक्कीच गोलंदाजांचा कर्दन काय म्हणून दादा गायकवाडची ओळख आहे. अनेक स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून देखील मागणी आहे दादा गायकवाडला. आज कशा प्रकारची फलंदाजी करतोय त्याच्याकडे लक्ष लागून आहे. एक बार फिर देखिए व्हाइट बॉल का इशारा होता बा।
दादा गायकवाड़ एक बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है। अगले मैच की बात करें तो बहुत ही इंपॉर्टेंट मैच है। नीलेश दादा विंताड़े टीम की जो प्लेइंग 11 की लिस्ट योगेश पेंटकर खेलेंगे, अमोल घाघरे मैदान के अंदर होंगे, आसिफ शेख को मौका मिलेगा, बारके कामले जो है मैदान के अंदर रहेंगे, रजत मुंडे को मौका मिलेगा। कंट्रोल के साथ बहुत अच्छा शॉट। इस वक्त कवर पॉइंट पर बाउंड्री रन पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा। सचिन बर्गे प्लेइंग 11 के लिस्ट का एक बार फिर हिस्सा रहेंगे। संदेश पार्टे, जगन्नाथ मादमे और संतोष मिसाल, उसके साथ श्री खेरे और सिद्धार्थ हितकड़े, ये प्लेइंग 11 की लिस्ट है, बहुत इंपॉर्टेंट है। जिस तरह से आप देख सकते हैं इस तक योगेश पेंटकर इस टीम की कप्तानी कर रहे हैं। इस गेंद के बाद एक बार फिर आगे बढ़ेंगे, बहुत ही महत्वपूर्ण जो कि मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। बैकफुट पर एक बार फिर खेलने का प्रयास, बार बार देखिए क्रीज के घेरा में बल्लेबाजी हो रही है, पैर नहीं चल रहे हैं, टिप्पा खाने के बाद उछाल है, दमकम दिखाते हुए गेंदबाज। फिलहाल पहले ओवर का खेल, पहले ओवर में रन संख्या अभी तक अगर देखें तो बगैर किसी नुकसान के 4 रन, अच्छी गेंदबाजी। अनंत बाग एक बार फिर कप्तानी कर रहे हैं। दूसरी तरफ दीपक दादा प्रतिष्ठान, सोमनाथ गांगुर्डे को मौका मिला है, अभिजीत दुबे इनके ऊपर निगाह रहेगी गेंदबाज के तौर पर। उसके साथ मनीष कोलेकर को एक बार फिर मौका मिला है, और रोहित भालेराव, ये बहुत अच्छे खिलाड़ी है लेकिन एक बार फिर खुद को साबित करने का मौका। सचिन पवार इनके ऊपर भी निगाह रहेगी, और अक्षय झराड, नितिन वाड़के, विनायक टिपोड़े, सोमनाथ भरत, विशाल सिंह। प्रवीण पहले ओवर में आए 4 रन, बहुत ही अच्छी गेंदबाजी बिल्कुल हुई है, लेकिन क्या अभी भी बल्लेबाजों के पैर नहीं चल रहे, क्या कहेंगे? तर नक्कीच धावा बनणं फार गरजेचं आहे. समोर मात्र अमोल गोडेकर सारखा धडाकेबाज फलंदाज आहे. एचके ट्रॉफी मध्ये ज्यानं एका षटकात 36 धावा बनवल्या, ते रेकॉर्ड सगळ्यांना माहित आहे. दादा गायकवाड गोलंदाजांचा कर्दंकाळ आहे, परंतु राहुल सातवने जी गोलंदाजी केली नक्कीच अतिशय अप्रतिम होती. 2 फलंदाजांना त्यांनी मात्र बेड्या घातल्या. बिल्कुल, यहाँ एक बार फिर खुलकर खेलने का मौका नहीं दिया, कोई आजादी नहीं दी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुद्दा। प्रमुख गेंदबाज के तौर पर एक जिम्मेदारी थी, आपको विकेट लेने होते हैं, बिंदी गेंदें डालनी होती है, दबाव बनाना होता है, तो बिल्कुल पहले ओवर में बल्लेबाजी के ऊपर दबाव बनाया है। इस दबाव से बाहर निकलने की कोशिश बल्लेबाज भी करेंगे। अब गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ दूसरे ओवर में गेंदबाजी करने के लिए आए हैं मयूर बागमारे, छोटे कद के बहुत ही बेहतरीन गेंदबाज हैं। चैंपियन ट्रॉफी में मुझे अभी भी याद है 2 साल पहले इन्होंने इतनी जबरदस्त गेंदबाजी की थी, अनप्लेबल साबित हुए थे। अब एक बार फिर गेंदबाजी करने के तैयार, कॉम्पॉक्सन से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर इन पर दादा गायकवाड़, उड़ाया आसमान की तरफ, फाइन लेकर पर खिलाड़ी दायरे के अंदर, गेंद तेजी के साथ बाउंड्री की तरफ जाती हुई, फील्डिंग भी इतनी भी अच्छी नहीं है, गेंद बाउंड्री के बाद 4 रन, मैग्निफिसेंट स्ट्रोक, मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। बहुत खूबसूरती के साथ खेलते हुए लाजवाब स्ट्रोक दादा गायकवाड़ का। पाहुनी मौका हा मारलाय चौकार, शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार। सातवचं षटक संपलं. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय दादा गायकवाड नक्कीच तुटून पडलाय. बिल्कुल इसकी जरूरत है, क्योंकि प्रेशर बनाता, प्रेशर रिलीज करने वाला ये चौका है। इसी के साथ रन संख्या 8 रन। फुल टॉस है, बहुत बढ़िया तरीके से मिड ऑफ के ऊपर से, मिड ऑन के ऊपर से ये शॉट है, लाजवाब है, बेमिसाल है, कमाल का शॉट, 4 रन। पाहुनी मौका सांगायचं झालं तर या खेळाडूला देखील बऱ्याचशा मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर हा किताब नक्कीच मिळालाय पुण्यनगरीमध्ये. आज धडाकेबाज फलंदाजी आपण पाहतोय दादा गायकवाडची पाहायला मिळते. मिडॉनच्या दिशेला चेंडू आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग सिरसाट स्पोर्ट क्लबचं दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. महाराष्ट्रातील दिग्गज आमने सामने आहेत. बिल्कुल आपने सही कहा, जिस तरह से बड़े खिलाड़ी, खास करके पूरे भारत के मैं कहूंगा, आज मैदान के अंदर बजाएगा। 77 रनों की जरूरत है। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है, और लगातार 2 चौके दादा गायकवाड़ के बल्ले से मयूर वाघमारे के ऊपर दबाव है। राइट आर्म ओवर द विकेट, सुंदर स्ट्रोक बल्ले के बीचों बीच गैप में खेलते हुए, सहलाते हुए गेंद बाउंड्री के बाद 4 रन, मैग्निफिसेंट स्ट्रोक, बहुत ही बेहतरीन तरीके से खेल रहे हैं। धाव संख्येचा
है, एक बार फिर बल्ले के बीचों बीच मिडॉन और मिडॉन दायरे के अंदर है, उसके बीच का फासला चीरती भी गेंद गोली की रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए एक दर्शनीय स्ट्रोक दादा गायकवाड द्वारा। जबरदस्त फलंदाजी दादा गायकवाडची दादाची दादागिरी आणि हा चेंडू आपण पाहतोय. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. गोलंदाजानं कमबॅक केलंय. या चेंडूवरती दादा गायकवाडला उभं करून ठेवलंय प्रशांत सर. बिल्कुल ये अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल था, गति बहुत अच्छी है, गेंदबाज के बाद अच्छा वेरिएशन करते मयूर वाघमारे. पहले ओवर में राहुल सतम ने पूरी तरह से बांध के रखा था, लेकिन अब इस मुकाबले की बात करें तो वापस कैसे आना है, कमबैक कैसे करना है, ये दादा गायकवाड़ को बहुत अच्छी तरह से मालूम है, भली बातें जानते हैं. एक बार फिर लाजवाब चौका है, लेकिन खिलाड़ी मौजूद है. सुंदर फील्डिंग, लाजवाब फील्डिंग इस वक्त. काउ कॉर्नर पर खिलाड़ी मौजूद थे, छलांग लगाई, तालियां बज रही इनके लिए. जबरदस्त फील्डिंग, क्लास शॉट था, लेकिन एक कदम आगे सोचते हुए ये खिलाड़ी सुंदर फील्डिंग का मुजाहिरा बाउंड्री लाइन पर किरण खोपरे द्वारा. रन संख्या फिलहाल अगर देखें तो 18 रन मगर किसी नुकसान के. प्रवीण इस ओवर के बारे में चर्चा करेंगे. एक छोटा सा ब्रेक लेके वापस आ रहे हैं, देखते रहे सुनते रहे. एक बार फिर कमाल मैदान के अंदर महाराष्ट्र प्रीमियर लीग 2021 का जबरदस्त माहौल यहां बना हुआ है. शानदार मैच है, इसमें कोई संदेह नहीं है, और कमाल करने के लिए खिलाड़ी भी तैयार है. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. शक्तिशाली ला 14 धावा मात्र वसूल केल्यात. याच फटक्यांची गरज आहे सामना रोमांचक शेवटपर्यंत करायचा असेल तर नक्कीच प्रशांत सर. बिल्कुल सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है मुश्किल है, लेकिन नामुमकिन नहीं है. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है. कहने का वक्त है बल्लेबाज को, और काबिलियत है, काबिलियत पर कोई संदेह नहीं है. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. शुरुआत इस बार देखिए तो हड़बड़ाहट के साथ हुई, उसके बाद में इनकी गाड़ी पटरी पर दूसरे ओवर में आए हैं. तीसरे ओवर के कहानी मैदान के अंदर आप देख रहे हैं राहुल सातव परत एकदा चेंडू मात्र त्यानं हातामध्ये घेतलाय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. अगोदर अतिशय दर्जेदार गोलंदाजी राहुल सातवची आपल्याला पाहायला मिळाली. या षटकात काय करतोय हा चेंडू पहा, परत एकदा उसळी घेतोय, आणि याच बरोबर आपण पाहतोय धावबादची संधी. फलंदाज धावबाद अमोल घोडेकरला परतावं लागेल. अमोल घोडेकर बाद. प्रारंभिक बल्लेबाज है तो इनके पास काबिलियत तो है, लेकिन जब गेंद बल्ले के ऊपर नहीं आते तो माइंडसेट किस तरह से देखिए निगेटिव हो जाता है. अभी ये रन के लिए नहीं भाग रहे थे, उनको डगआउट की तरफ जाना था, तो वो एक बार फिर भागते, कोशिश करते, उसके बाद में रन आउट हो जाते, तो कोई परेशानी नहीं है. तो गेंद जब नहीं लगती है ना, तो एक बार फिर वो परेशानी होती है. बल्ले के ऊपर आना बहुत जरूरी है, बल्ले के बीचों बीच लगना बहुत जरूरी है. विकेट की तलाश में थे गेंदबाज, खास करके स्मैच फाइटर के, इनको विकेट रनआउट के तौर पर मिला है. तर दिग्गज आमने सामने मी अगोदर देखील सांगितलं होतं. मैदानाच्या बाहेर अमोल घोडेकर परतलाय, परंतु योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. ज्या योगेश पवारनं अतिशय जबरदस्त फलंदाजी या अगोदरच्या सामन्यात मात्र केलेली आहे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधलं नक्कीच एक धडाकेबाज अशा प्रकारचं नाव योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये. फार मोठ्या अपेक्षा असतील योगेश पवार कडून प्रशांत सर. बिल्कुल दादा गायकवाड़ इस वक्त स्ट्राइकर की तरफ रहेंगे. रन संख्या 18 रन, 1 विकेट के नुकसान पर. पहली गेंद बहुत अच्छी थी राहुल सातव द्वारा, और वो रिदम के साथ, सुर और ताल के साथ गेंदबाजी कर रहे हैं. पावर प्ले का बहुत ही महत्वपूर्ण ओवर दूसरा ओवर था, जिसमें रन जरूर बने. पहले ओवर में रन नहीं बने. तीसरे ओवर की कहानी फिलहाल अच्छी एक बार फिर गेंदबाज के लिए. स्ट्राइकर पर दादा गायकवाड़. ओ अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंद, उंगली खड़ी होती हुई दादा गायकवाड़. एक बार फिर बैकफुट पर खेलने का प्रयास किया गया. विकेट गिरता बाद दूसरे विकेट के बाद गेंद सफलता मिली है. संधी साधून खेलेंगे तो परेशानी. दूसरी बात, राहुल सातव के पास लेदर बॉल का एक्सपीरियंस है, इसीलिए लेंथ गेंदबाजी कर रहे हैं.
ज्यादा 6 मीटर के अंदर नहीं जा रहे, ज्यादा एक बार भी 2 मीटर के अंदर नहीं जा रहे, और बल्लेबाज इसीलिए रीड नहीं कर। दादा गायकवाड़ हर बार हमने देखा कि खड़े खड़े खेल रहे थे, उसका फायदा राहुल सातव ने बहुत अच्छी तरह से उठाया और एक बार उछाली थी भी, गति के साथ आ रही थी गेंद, उसको नहीं खेल पाए, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की है। तर नक्कीच सामन्याला थोडीशी कलाटणी दिली आहे. पहिलं षटक फक्त 4 धावा खर्च केल्या. या षटकात देखील दादा गायकवाड सारख्या धडाकेबाज फलंदाजाला मात्र जे टिपलंय आणि जबरदस्त गोलंदाजी राहुल सातवची या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. सामना शेवटपर्यंत जबरदस्त होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाही. राहुलनं परत एकदा चेंडू हातामध्ये नक्कीच घेतलाय. आपण या ठिकाणी पाहतोय राहुल सातव आणि नवीन फलंदाज मात्र जो पोहोचलाय सुनील चावरी, ज्यानं मात्र नुकतंच जे घारगावला शिवसेना चषक झालं ते गाजवलं आपल्या फलंदाजीनं. एक चेंडू 4 धावा लागत असताना चौकार ठोकला तो सुनील चावरी नक्की मैदानाच्या आतमध्ये आहे. बिल्कुल इनके ऊपर निगाह रहेगी, पूरा दारोमदार इनके कदों पर है, और दूसरी तरफ से सुर और ताल के साथ गेंदबाजी करे राहुल सातव, अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर। बैकफुट पर चले गए थे, हवा में गेंद है, लेकिन इस वक्त अगर देखें तो जिस क्षेत्र में गेंद चली गई है ऑन साइड पर, फाइन लेग पर, वहां कोई खिलाड़ी नहीं है, तो इसका मतलब 1 रन जरूर मिलेगा। एक तरफ अगर देखें तो प्रवीण क्या कमाल की गेंदबाजी, तारीफ करनी होगी, प्रशंसा करनी होगी राहुल सातव की। आपने 77 तो बनाए, लेकिन डिपेंड करने के लिए आपके पास अच्छी गेंदबाजी होनी चाहिए, रिदम के साथ गेंदबाजी कर रहे हैं। तर वाघोली या संघातील मात्र राहुल सातव हा खेळाडू आहे आणि या येणाऱ्या भविष्यात नक्कीच वाघोली क्रिकेट लीग ही मोठी भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय जी आयोजित केलेली आहे. आणि या नक्कीच वाघोली आणि या परिसरातील नक्कीच जे खेळाडू आहेत त्यांचं मात्र आयोजन अतुल बनकर सर नक्कीच व्यासपीठावरती डे नाईट क्रिकेटची स्पर्धा ती नक्कीच जी असेल. अतिशय जबरदस्त वातावरण आपल्याला मात्र वाघोली परिसरात परत एकदा जे पाहायला मिळेल. वाघोली क्रिकेट लीग ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल. इस बार ऑप्टन के बाहर कट कर दिया, बहुत सुंदर तरीके से गैप में जाती भी गेंद, गोली की रफ्तार के साथ बॉलिंग के बाद 4 रन, मैग्निफिसेंट स्ट्रोक। वाढला है 14 गेंदों का खेलते से 54 रनों की जरूरत है। क्या एक बार फिर वो स्क्वायर कट का शॉट था, मच नीडेड बाउंड्री, मजा आया देखने के बाद। तर नक्कीच जबरदस्त अशा प्रकारचा फटका. याच फटक्यांची गरज जर 76चं लक्ष्य पार करायचं असेल तर अशा प्रकारचे फटके खेळावे लागतील. बिल्कुल योगेश पवार ऑन स्ट्राइक, खाता खुलता हुआ चौके के साथ। रिवर्स स्वीप है, ये इसकी क्या जरूरत थी, पहला क्लास, उसके बाद में गेंदबाज ने बल्लेबाज का क्लास लिया, एक तेरी एक मेरी, मैदान के अंदर विकेट गिरी है। संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बळीची टाळी. मेरे मन में अभी भी खल रहा है, एक अच्छा शॉट आपने खेला था स्क्वायर ऑफ द विकेट, उसके बाद में रिवर्स स्वीप खेलने की क्या जरूरत थी, क्योंकि प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता है, मनुष्य उससे बड़ा करता है। तर नक्कीच सरळ हाताने अतिशय दूरवरचे षटकार आतापर्यंत ठोकलेत योगेश पवारनं, परंतु रिव्हर्स स्वीपचा जो प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर मात्र टिपलेला एक अप्रतिम झेल योगेश पवार बाद आहे आणि संघावरती मात्र नक्की थोडंसं संकट कोसळताना आपल्याला पाहायला मिळतंय. बिल्कुल इरफान पटेल पारियत से एक बहुत अच्छी टीम है, लेकिन दबाव में आते हुए 13 गेंदों का खेल से जीतने के लिए यहाँ से अगर देखें तो 54 रनों की जरूरत है। स्मैश फाइटर के लिए विकेट की सख्त जरूरत थी, वो विकेट बिल्कुल दिलाते हुए कौशिम कादरी मैदान के अंदर दबाव बनाते हुए इस वक्त प्रमुख गेंदबाज राहुल सातव, लाजवाब गेंदबाजी, बैकफुट पर चले गए, कंट्रोल के साथ टॉप ऑफ द बॉल जाके स्क्वायर लेग के ऊपर से पुल का पावरफुल वंडरफुल सक्सेसफुल छक्का। ये छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. की जरूरत है, मैच ऑन है, पहले 3 ओवर की कहानी 29 3 विकेट के नुकसान पर है, लेकिन प्रवीण चैलेंज भी है क्योंकि गेंदे कम है, रन ज्यादा बनाने होंगे, दम कम आपको ज्यादा लगाना है। तर अशा प्रकारचे फटके खेळल्यानंतर सामना कठीण नाहीये. जब भी कठिनाई आती है तो कठिनाई को बताओ कि तुम कठिनाई से कितने कठिन हो, आणि ती ताकद या संघामध्ये नक्की जे आहे. जबरदस्त खेळ रंगताना पाहायला मिळतोय. रोमहर्षक सामना शेवटपर्यंत होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. जबरदस्त खेळ
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लेकिन ये पिछला वाला शॉट बहुत अच्छा था जिसमें एक बार फिर ताकत का इस्तेमाल नहीं था, कंट्रोल के साथ टाइमिंग के ऊपर निर्भर थे, गेंद के तरफ एक बार फिर इन्होंने देखा, पोजीशन बनाई, जल्दी पोजीशन बनाई और अच्छा शॉट, बल्ले के बीचों बीच खेलते हुए टाइमिंग अच्छी थी। अब जाकर बल्लेबाज सुनील चावरी एक गेंद पर डटे हुए हैं, इनके ऊपर निगाहें हैं, 7 पर खेल रहे 2 गेंदों का सामना करते हुए और मैदान के अंदर कौशिक है लेकिन इन्होंने खाता नहीं खोला है। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ किरण कोबरे गेंदबाजी कर रहे हैं, खिलाड़ी मिड विकेट पर है और ये बॉडी लाइन के बाहर एक बार फिर बहुत ही जबरदस्त शॉट, पक्का ये लगा शानदार छक्का। गेंदबाज छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। सुंदर स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, रिवर्स स्वीप के लिए चले गए थे। कभी कभार देखिए ये ज्यादा होता है। अब देखिए आपने एक अच्छा शॉट खेला है, सबने अगर देखे तो सुनील जैसे बल्लेबाज है, 2 चीजें हो सकती थी, एक आप सिंगल लेके दूसरी एंड की तरफ जा सकते थे, अगर आपके रडार में एक बार फिर वो पाले में गेंद है तो बड़ा आप शॉट भी खेल सकते थे, लेकिन कुछ अलग करने का प्रयास, इसका कुछ फायदा नहीं हुआ। तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे स्विच हिटला जशा प्रकारे ट्रान्स चेंज करतात तशा प्रकारे मात्र फलंदाजानं ट्रान्स घेतले आणि त्यानंतर मात्र पंचांचा देखील कोणत्या प्रकारचा इशारा जो आलेला नाहीये, बदललेले नवीन नियम आणि पंच अतिशय हुशार मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय। स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 36 धावा अरफान पटेल वॉरियर्स आता शेवटचे 9 चेंडू आणि तब्बल 41 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत। प्रशांत सर, बिल्कुल कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान अगर बात करें तो उसके टैलेंट से होती है, लेकिन टैलेंट कब देखा जाता है? दबाव में देखा जाता है। अगर प्लेटफॉर्म बना हुआ है तो एक बार फिर देखिए डरपोक आके भी लड़ सकता है। यहाँ लीडर की जरूरत है, लीडर की जरूरत है। आपके पास 9 गेंदे हैं और जीतने के लिए 41 रनों की जरूरत है। एक अच्छा मैच मैदान के अंदर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है, किरण लंबे रन के साथ भागते हुए, छोटी गेंद थी, टप्पा खाने के बाद एक बार फिर उछाल बिल्कुल था, हाफ टक्कर गेंद मतलब बाउंसर डालने का प्रयास और अच्छा प्रयास यहाँ एक बार फिर गेंदबाज द्वारा। 8 गेंदे हैं और जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। इसका मतलब अभी आपको वो बड़ा शॉट खेलना होगा। और प्रवीण, मुझे वो अदना जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो, अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है। तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फटके आणि फटके खेळावे लागतील। स्फोटक फटके तुम्हाला नक्कीच पराजयापासून वाचवू शकतात, कारण की सामना फार कठीण होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहा याच बरोबर आणखीन एक विकेट, अरफान पटेल वॉरियर संघाला लागला आणखीन एक धक्का, संकट ओढवले संघावरती। अगर आप इस नंबर पर जा रहे हैं ना तो आपका माइंडसेट अच्छा होना चाहिए, सेट होने के लिए ज्यादा मौका नहीं है। 7 गेंदें बचे हुए, 40 रनों की जरूरत है, तो एक ही गेंद के ऊपर आपको सही होना है। अगर यहां सही हो जाएंगे तो एक बार फिर फायदा होगा। और जिंदगी का मौका देती है, सरल शब्दों में से आज कहते, आज करना होगा, अभी करना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। एक बार फिर दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर है। तर नक्कीच प्रत्येक चेंडूवरती एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये गरजेचा आहे। आणि पहा हा चेंडू देखील डॉट, निर्धाव आणि सामन्याचं समीकरण आता मात्र पूर्णपणे जे बदललंय। आता शिल्लक असतील शेवटचे 6 चेंडू, तब्बल 40 धावा। कोणत्या प्रकारचा वाईड कॉर्नर पडला नाही तर सामना अतिशय कठीण। प्रशांत सर, बिल्कुल आपने सही कहा, एक बार फिर इसके ऊपर चर्चा करेंगे। 6 गेंदें 40 रनों की जरूरत है। छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे। लेकिन होते जरूर है। 6 गेंदे हैं, जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। उम्मीद पर दुनिया अभी भी कायम है। टेनिस क्रिकेट आहे आणि या मैदानावरती मात्र काही घडू शकतं। आपण या ठिकाणी पाहतोय 6 चेंडू 40 धावा आणि नक्कीच आपण पाहतोय
थोडासा संकटात अरफान पटेल ऑरियर संघ वाट पाहावी लागेल, वाईडची वाट पाहावी लागेल, अवंतर धावांची मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. आणि याच बरोबर अपील केलंय, जोरदार अपील, परंतु सुरक्षित. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय प्रशांत सर. बिल्कुल स्मैश फाइटर सारी चीजें करेंगे, उनके पास सब कुछ है. अब दबाव पूरी तरह से अरफान पटेल वॉरियर्स के ऊपर है, तो एक बार फिर अपील करना काम है इनका. और हमारे साटे मैदान के अंदर है, अनुभवी अंपायर है. मैदान के अंदर अगर देखें तो पूरी तरह से हालात अब बदतर बनते हुए अरफान पटेल वॉरियर्स के लिए. 5 गेंदों का खेल से 40 रनों की जरूरत है, जीत से दूर जाती हुई. और एक तरफ स्मैश फाइटर सिरपुर पुणे की बात करें तो जीत की दहलीज पर. ओ इस बार थोड़ा बैकफुट में जाके क्रीज के गहराई में जाके गेंद को खेलने का प्रयास ऑन साइड पर करते हुए. अभी बड़े शॉट खेलने होंगे, स्कोरबोर्ड को चलाना होगा. चाहे एक बार फिर आप हार की तरफ भी जाएंगे तो कोई परेशानी नहीं है. अगर आप बल्लेबाज के तौर पर बड़े शॉट खेलेंगे तब जाकर दबाव बनेगा, नहीं तो परेशानियां एक बार फिर आपके लिए हैं. 5 गेंदे 39 रनों की जरूरत. उड़ाया आसमान की तरफ एक बार फिर. ये बेहतर है, ना सूरत देखते ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. गेंद बॉलिंग के बाद 6 रन. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. 33 रनों की जरूरत है. फिलहाल स्कोरबोर्ड को चलाते रहिए, क्या भी हो सकता है, कुछ भी हो सकता है, क्रिकेट में कुछ भी संभव है. ये अच्छी गेंद, बहुत बढ़िया. लाइन गेंद पर निर्भर है, स्क्वायरली की तरफ खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा, इसका मतलब 3 गेंदे और 3 गेंदों में 32 रनों की जरूरत है. मैं इसलिए कह रहा हूं कि क्रिकेट में हमने 1 गेंद में 10 भी देखे हैं, 1 गेंद में 12 भी देखे हैं. इसीलिए स्कोरबोर्ड को चलाते रहिए. आपकी बारी कब आएगी क्या पता. जब एक बार भी कहते हैं ना कि भगवान एक दरवाजा बंद करता है तो दूसरा जरूर खोलता है, तो इसीलिए एक बार फिर स्कोरबोर्ड को आप चलाते रहिए. अब जाकर आपके पास 3 गेंदे हैं, 32 रनों की जरूरत है. मैं समझ सकता हूं इस वक्त सब लोगों को पता है इस मैच में क्या डिसीजन आने वाला है, क्या निर्णय होने वाला है, क्या परिणाम आने वाला है. फुल टॉस है, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, विकेट गिरेगा. मनोबल ऑलरेडी गिरा हुआ है. फुल टॉस गेंद को बॉडी रन के बाहर नहीं भेज पाए. इस वक्त बहुत ही बेहतरीन कैच, गॉन. एक बार फिर कमजोर हुए. क्या राहुल सातव के 2 ओवर का स्पेल था, वहां परेशानी हुई, या रेगुलर इंटरवल में विकेट गिरते गए? आप विकेट के ऊपर खड़े नहीं रहे, क्या लग रहा है आपको? राहुल सातवची जी 2 षटकं होती आहे त्यांनी मात्र सामन्याला पूर्णपणे कलाटणी मात्र जी दिली, अतिशय जबरदस्त गोलंदाजी. त्यात दादा गायकवाडला टिपलं, त्या ठिकाणाहून नक्कीच सामन्याचं चित्र नक्कीच बदलताना आपल्याला पाहायला मिळालं. बिल्कुल आपने सही कहा. ओहो, बाहरी किनारा है, पीछे खिलाड़ी है. 1 गेंद और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है. तो मतलब शाम के समय में प्रवीण जब एक बार फिर वो चाय बनती है ना, तो चाय की सुगंध आती है मैदान के अंदर. अब देखिए यहाँ बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया स्मैश फाइटर ने, तो इनको जीत की सुगंध आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा. और अरफान पटेल जिन्होंने पहले मैच में बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था, अब हार के कगार पर हैं. यहाँ एक बार फिर इनको संघर्ष करना पड़ेगा अगले मैच में. तो जीवित रहने का मौका है, लेकिन इस मैच में आपको सेफ होना था. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. बैकफुट जाके आंसर की तरफ बहुत ही सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए डीप मिड विकेट बॉडी रन के बाहर. ये छक्का तो आया, लेकिन प्रवीण आते आते मोहतरमा बहुत देर कर दी. गेंद बॉडी रन के बाद 6 रन. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. विकेट गेल्या, त्यामुळे निश्चितच बॅकफुटवरती गेला संघ. यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण बघणार आहोत. तर मैदानामध्ये निलेश दादा भिंताडे आणि दीपक दादा प्रतिष्ठान दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतोय, जास्त वेळ न घेता आपण मैदानामध्ये चला आणि तुमचा एक खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये येईल आणि पुन्हा एकदा देश विदेशामध्ये सुद्धा जाऊन मराठीचा डंका त्यांनी वाजवला असे आमचे मित्र पुन्हा एकदा चंद्रकांत शेट्टे मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत.